नमस्कार मित्रांनो, सागर भावाने दिलेला आपल्याला भाडं डायरेक्ट गणपतीपुळे काय तर निघालोत गणपतीपुळ्याला. तुम्हाला सगळं काय ते पूर्ण दाखवतो ब्लॉगिंग मध्ये. चला निघूया आता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सीएनजी पहिलेच भरली होती, आता काही जास्त गेलेली नाहीये. आता बघू गोवा हायवेला कुठं भेटतोय पंप, कुठं नाही भेटत. बाकी दाखवतोच तुम्हाला. गाडी आपली एकदम चकाचक आहे भाई, एकदम खतरनाक लेवल. हे आपले क्लायंटच सगळे कस्टमर. दाखवतो आता पुढं कसं काय निसर्गरम्य वातावरण. पुढे घेऊ गाडी. तर अशा प्रकारे थांबलेले नाश्त्याला जोशी वडेवाले म्हणून आहे, फेमस आहे. क्लायंटच आपले. नाश्ता काय करूया दाखवतो. नाश्ता पण बघू. नाश्ता केला मित्रांनो, पोहे आणि चहा खूप छान होता. तुम्ही नक्की टेस्ट करा एकदा. भावांनो चाललोय कोकणात जाऊन जे डेस्टिनेशन आहे जे गणपतीपुळे. ओके, पण गणपतीपुळ्याला जाऊनच्या पहिलंच एक्साइटमेंट कसली माहिती का? एक्साइटमेंट याची आहे की निसर्गरम्य असं वातावरण होणार आहे. आणि खूपच झालंय का स्टार्टच जस्ट पनवेल क्रॉस केलंय आम्ही. ढग वगैरे वातावरण असं होत आहे. इथंच असं आहे तर पुढे कसं असणार आहे. बनवरा ब्लॉग वरती फुल ऑन जेवढं मला दाखवता येईल तुम्हाला सिनॅरिटी तेवढं मी दाखवेल तुम्हाला. ओके. मग मित्रांनो, भारतात कुठेही जा तुम्हाला ट्रॅफिक काय पाठलाग सोडणार नाही. पाठलाग न सोडल्यामुळे आपल्याला होतो त्रास, पण काय वैतागच आला होता. हे फट्टे जाम भाई पूर्ण आपला गोवा महामार्ग. ट्रॅफिक क्लिअर झाला, थोडं पुढे गेलो आणि असे निसर्गरम्य असं वातावरण दिसलं ना, आपलं पूर्ण थकावटच दूर होऊन जाते. त्या माणगावपर्यंत ट्रॅफिक असतेच मित्रांनो. काय आपल्याला मॅपवर दिसतच होते. माणगावपर्यंत ट्रॅफिक खूप 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 अतिशय अशी घाण ट्रॅफिक असते भाई माणगावपर्यंत. आता कळालं आहे मला. बाकी माणगाव जर तुम्ही क्रॉस केलं ना, एकदम सुरळीत गाडी पास होत राहते आणि काय वाटत पण नाही. हायवे पण चांगल्या प्रकारे मोठा झाला आहे. बाकी मग माणगावपर्यंत हे बघा अशी झगमारी असते. आणि काय विचित्र पण लोक भेटले मला बघा. हा डिझायरवाला. आता ही लाईन चालली, काय गरज आहे याला झगमारायची अशी. गेला आणि पूर्ण जाम करून टाकला तिथं. त्याच्यामुळे 1.5 तास लागला डायरेक्ट मित्रांनो आपल्याला. तुम्हाला पण भेटतील का असे बिनडोक लोक मित्रांनो? खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यामुळे मला 1.5 तास लागला होता पूर्ण ट्रॅफिकमध्ये. एकामुळे ॲम्ब्युलन्स अडकली होती, सगळंच वाट लागली. जाऊ दे. ते आता पुढे आलो. पुढे आता तो घाट होता, त्या घाटाचं नाव काय आठवत नाही मित्रांनो. तो घाटाचा रोडच यांनी पूर्णपणे बंद केला आणि टनल काढला. टनलमुळे एवढं सोपं झालं ना, पूर्ण घाट हा समाप्त झाला आणि डायरेक्ट टनलमधून बाहेर आल्यावर टेन्शन फ्री रोड झाला मित्रांनो. आम्ही मध्ये भाई असा सुंदर निसर्ग कुठंच भेटणार नाही बघायला. हे आहे कोकण. खऱ्यानेच बघावा असा निसर्ग आणि येऊन इथं थांबू आणि राहूच वाटतं. एवढी काय घाण झालेली नाही, पण अजून पूर्ण 3 दिवसाचा प्रवास आहे मित्रांनो. बघू अजून खूप स्पॉट तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि असं आतूनच फिलिंग येते एकदम एक्साइटमेंटची. ओला उबेरनी ना बाबा वैताग आणला होता, पण आता थोडंसं बाहेर निघलो तर जरा माइंड पण फ्रेश झालेलं आहे. असं वाटतं ढग उतरलेत पूर्ण. जेवायला मित्रांनो गाडी पण थोडी थंड करायसाठी बोनट वर करून ठेवलाय. खेड जवळच कुठं सीएनजी आहे का नाही माहीत नाही, पण असलच मी मॅपवर टाकलाय आणि सीएनजी भेटेलच अशीच अपेक्षा बाळगतो. आता बघू. आता पहिलं जेवतो. काय जेवायला तुम्हाला दाखवतो. चला. जेवण झाल्यावर आपल्याला बाजूला
CNG पंप भेटला होता, मस्त टाकी फुल करून टाकली होती. तर 2 तासाचा प्रवास बाकी होता. तर मित्रांनो पुढे आलो आणि डायरेक्टली आपल्याला बोर्ड दिसलं होतं गणपतीपुळ्याचा फाटा पुढून आहे. मग तो राईड घेतला ना, असं भारी रोड होता. रोड छोटा होता पण बघा ना ग्रीनरी, आणि तो पाऊस पडत होता, रोड ओला झाला होता आणि एकदम मस्त असं वातावरण झालं होतं. त्याच्यामध्ये ड्राईव्ह करायला एकदम आनंदच येत होता, मला खूप छान वाटत होतं. पण मी आरे कॉलनीत राहत असल्यामुळे मला काय एवढं नवीन वाटत नव्हतं. पण आपले जे क्लायंट होते ते खूप हॅपी झाले होते. विंडोज आम्ही खाली उतरवल्या होत्या आणि एकदम स्वर्गच बोलतात ना, एकदम खूपच छान असं कोकण होतं. मित्रांनो नक्की पावसाळ्यामध्ये तुम्ही जा आणि नक्की एकदा तरी एक्सपिरियन्स घ्या कोकणातला. हा बघा ना पहिल्याचा ब्रिज आहे, इकडून पण नदी आहे, या साईडने पण नदी, प्लस ते डोंगर, तो रोडचा प्रवास. म्हणजे थोडक्यात आहे ना, तुम्ही भारतात कुठेही जा पण अशी सिनॅरिटी तुम्हाला भेटणार नाही. ओके. आणि एवढं ट्रॅफिक फ्री आणि म्हणजे एकदम कमीच लोक होते तिकडे. अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत गणपतीपुळेला. तर जाऊन हॉटेल वगैरे मध्ये क्लायंट फ्रेश वगैरे होते. कशी वाटली सर आमची ड्रायव्हिंग? चांगली आहे आणि एकदम तुम्हाला पण यांची सर्व्हिस पाहिजे असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. आणि अगदी उत्तम चालक आहात आणि कुठेही आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम नाही आली. आम्हाला चांगल्यारित्या यांनी आणलाय गणपतीपुळ्याला. आता बघू पुढं आता आम्ही सगळे एक प्लेस दाखवतो. कोकण आणि पावसाळा हा तुम्हाला तर नक्कीच माहीत असेल. आणि अक्षरशः वातावरण पण एवढं छान आहे. चला भेटतो पुढच्या, आता तुम्हाला सगळ्या सिनॅरिटी दाखवतो. तर अशा प्रकारे आलेलो होतो आपण. हॉटेल पॅलेस आहे नावाचं. आपले भाऊ भेटलेले आहेत पुण्याचे आणि आपली मैना उभी इथं. आतमधला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. असा व्ह्यू खतरनाक आहे ना. महाराजांचं सगळं त्यांनी टाकलेलं आहे, म्हणजे असं ठेवलेलं आहे. त्यांची पोशाख, त्यांची तलवार वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला कसं आहे कसं नाही. हॉटेलचं नाव आहे साई पॅलेस आणि खरंच पॅलेस सारखं आहे. तुम्हाला दाखवायचं आहे ते पुढे आहे आणि अक्षरशः असं छानपणे त्यांनी ते सजावट केलेली आहे. हे बघा तलवारीत ह्या तुम्ही तर बघू शकता काय लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणजे स्टॉप करून सुद्धा आपण वाचू शकता. आकार कसा आहे एकदम. हे पण तलवारीत. आणि हा आपल्या महाराजांचा पोशाख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव. हा बाजूचा जो आहे ते मुघल पेहराव आहे. हे आय थिंक चिलखत जे जेव्हा वॉर होत असेल तेव्हा घालत होते आणि यांच्या कोराडी वगैरे यांनी सगळं जपून ठेवलेलं आहे. साई पॅलेस म्हणून आहे हॉटेलचं नाव. खूप छान असं हॉटेल आहे. महाराजांचं त्यांनी खूप काही ठेवलेलं आहे इथे. आणि इथेच मित्रांनो शिव नाणे आहेत. हे तेव्हाचे जे पैसे असतात ना, बघू शकता तुम्ही कसे पहिल्याचे पैसे असते. बघा शिवकालीन नाणी, शिवराई नाणी. आणि हे सोन्याचं आहे.
आहे हे हॉटेलच्या आतमध्ये खूप छान असं आहे. अजून एक व्ह्यू दाखवतो मित्रांनो. तो व्ह्यू बघून मी अजून बघितलेला नाही, मीच खूप एक्सायटेड आहे. दाखवतो तुम्हाला. या इकडे हॉटेलच्या पाठी आला ना, बॅक साईड आहे, फक्त ग्राउंड फ्लोअरची बॅक साईड आहे. पण बघायला की या सीन बघा, डायरेक्टली समुद्र. असा छान असा व्ह्यू आहे हा. ते कोकण खतरनाक व्ह्यू आहे आणि एकदम छान असं काय बोलतात, गुड वाईब्स येत आहे तिथे. साई पॅलेस जरा सगळं मेंटेन नाही केलेलं आहे एवढं पण खास, पण जो व्ह्यू आणि जो लोकेशन आहे ना इथे, तुम्ही हॉटेलकर बघणारच नाहीत मित्रांनो. तुम्ही इथलच्या वाईब्सच घ्या फक्त. खऱ्यानेच अतिशय असा सुंदर हा नजारा भेटतो इथून. आणि खूप काय असं सांगण्यासारखं. आता ऑलरेडी खूप ड्राईव्ह केलेली, थकलोय, पण खूपच फ्रेश झाला इथं येऊन. कोकणात तर आता आलोय, पहिलाच दिवस आहे. तुम्हाला पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा. तुम्हाला असे सीन दाखवतो ना, अशा जागेवर मी यांना नेणार आहे ना. माझ्या मित्रांना मी फोन करून विचारले, त्यांनी छान छान असे प्लेस मला सांगितलेले. सगळ्या जागेवर यांना नेतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. आणि तुम्ही सुद्धा नक्की या पावसाळा विथ कोकण. एक दाखवायचं राहिलंच मित्रांनो, मी सुद्धा नाही बघितलं, तुम्हाला एक्सप्लोर करतो अजून. गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत या सगळ्या, बघू शकता तुम्ही. आणि हे धूपदान आहे, खाली पानदान हे जे आहे. याला काय म्हणतात काय आयडिया तर नाही, वरतून बघा एकदा. पहिल्याचे टाळे बघा, हा कसा उघडत असेल यार, कसा टाळा आहे हा बघ. हा कोण बोलेल हा टाळा आहे. ही सुरई म्हणजे काय माहितीच नाही मला यार. सुरई मला काय बोलतात मित्रांनो, जर माहित असेल तर सांगा मला तुम्ही पण कमेंटवर. आणि पितळाची बादली, हे सगळ्या पहिल्याच्या अशा वस्तू आहेत. हे याक्षिणी काष्ट शिल्प. तर काहीच आयडिया नाहीये काय आहे काय नाही. तुम्हाला जर माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. वरती काय माहिती नाही. आय थिंक हे शिंगावर केलेले काम. ओके. आणि हे आपले तारा, नेपाळ बुद्ध. बुद्धच आहेत. सुरई म्हणजे काय हो मित्रांनो, मला जरा सांगा तुम्ही. पानदान तर माहिती आहे, चला पान ठेवत असतील त्याच्यामध्ये ना, पानच ठेवतात ना पानदानमध्ये, काय आयडिया नाही मला एवढं. आणि हे पण ते सेम संदूक, मेणबत्ती स्टँड, किती छान आहे बघा. सगळं पितळाचं बरं का, प्राचीन धातू आहेत सगळे. सुद्धा बकेट्स आय थिंक
मोठ्याच आहेत. त्यांना पण शो पीस म्हणून सजवून ठेवतील ते. तेलचा संदूक, पितळी डब्बा आणि सुरे अजून सुद्धा आहे. तर बघा किती छान असं मोर बनवलेला आहे. खूप छान आहे, खूपच अगदी बघण्यासारखं असं बोलू शकतो. तर तुम्ही गणपतीपुळ्याला येत असाल तर नक्की, जर तुम्ही हॉटेलवर थांबत असाल ना मित्रांनो, तर नक्की या साई पॅलेसला तुम्ही बुक करा. कारण तिथे बघण्यासारखं खूप काही आहे आणि ना छान असं प्लेस पण आहे. तुम्हाला खूप मोठं असं ग्राउंड सुद्धा भेटेल. किती पण मोठा तुमचा ग्रुप असू द्या, तुम्हाला अजिबात कमी नाही आहे इथे जागेची. आणि रूम सुद्धा भरपूर भेटतील तुम्हाला. म्हणजे प्लेस आहे. तुम्हाला जागेची तर कमी भासणार नाही, हे तर मी एकदम डेफिनेटली सांगू शकतो. बाकी चला, पावसाळ्यात आलेलो कोकणात खूप असे प्लेसेस मी फिरवणार पण आहे. माझ्या मित्रांना मी विचारलंय कुठं कसं काय, सगळे चांगले चांगले प्लेसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, ब्लॉगवरती बनून राहा. असे अजून खूप काही मी तुम्हाला नवीन प्लेसेस बोला. आता कोकणातले सीन जर तुम्ही बघितले ना तर तुम्ही आयुष्यात जगलेलं नाही. चला भेटतो. सरकार साईडला सोडते. गुड मॉर्निंग मंडळी, झालेली आपली सुरुवात सकाळची. माझा प्लेस एक नंबर आहे. छान असं हॉटेल आहे. मग एकदम रॉयल फील येते भाई आपल्याला इथे राहिले तर. आपले पुण्याचे भाऊ भेटले, ते काय लास्ट जरा व्हिडिओमध्ये यायला. ही आपली गाडी आणि आपल्या भावाची गाडी पुण्यावरून आलेले. आता हाय कोकण प्लस पावसाळा. मला फुल ऑन पट्टे सगळं दाखवतो मित्रांनो. प्लेस छान असे बनून राहा ब्लॉगवरती. चला भेटू. मग काय मित्रांनो, ऑल टाइम फेवरेट आपला नाश्ता पोहे विथ उपमा, एक नंबर. कधी तुम्ही ट्राय करा. आणि हा असा सीन होता समोर, नजारा बघत खायला मजाच आली. म्हटलं आता चला खाऊन पिऊन पोट एकदा भरलं ना, मग आपले क्लायंट लोक पण रेडीच झाले होते. खूप चांगले होते क्लायंट. तेच बोलले होते की तुला जे हवं आहे ते खा बिंदास, काही पण ऑर्डर कर, ते पे करणार होते. म्हणून आपल्याला आपला फेवरेट नाश्ता हा घेऊ वाटला. तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो. पोहे विथ उपमा आणि चहा. मग नाश्ता वगैरे केला, चहा घेतला आणि गेलो हॉटेलच्या बॅक साईडला. व्ह्यू बघा, असा व्ह्यू आहे ना, तुम्ही कुठंच बघू शकत नाही. तुम्हाला बोलतो ना, भारतात तुम्ही कुठंही जा, कोणत्याही ठिकाणी जा, पण कोकण विथ पाऊस आणि तिकडची सिनॅरिटी ही तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. आणि खरंच एकदा तुम्ही जाऊनच या मित्रांनो. आपल्या दिवसाची सुरुवात जायचं आहे आपल्याला आता रत्नागिरीला. हॉटेलचं भाई लुक बघूनच एकदम एक्साइटमेंट होते. आज पण इथं स्टे आहे. भेटतो मित्रांनो आता चांगले. आता रत्नागिरीचे काय प्लेसेस असते दाखवतो तुम्हाला मी, कसे काय आहेत कसे नाही ते. बनून राहा ब्लॉगवरती. निघालो मग मित्रांनो रत्नागिरी साईडला. आणि जाता ही सिनॅरिटी एकदा तुम्ही बघाच. खूप असे समुद्र आणि बाजूने डोंगर गेलेला होता आणि त्याच्यावरून आपली गाडी जी काय ती चालत होती. खूपच भारी वाटत होतं. आणि असा प्लेस आहे ना, आय थिंक गोव्याला सुद्धा असंच आहे, पण एवढं पण क्लीन बीच नाही आहे गोव्याला असं मला वाटतंय. जर तुम्ही कधी गेला असता मित्रांनो तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशी गाडी चालत असताना राईटला समुद्र आणि तुमची गाडी चालली आहे असा नजारा होतो ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा टर्निंग बघा तुम्ही. हा टर्निंग आणि समोरच असा समुद्र, खूपच छान वाटत होतं मित्रांनो. तर मित्रांनो आलेलो होतो आपण आरेवारे बीचला. पण इथं काय मला जास्त थांबता येणार नाही, गाडी आपली बरोबर लागलेली नाही. तिथं पार्किंग खूप इश्यू आहे. पूर्ण रोडच्या बाजूला गाड्या लागतात आणि अशी ट्रॅफिक होते. तरी पण मी तुम्हाला आहे ना 2 मिनिटात असं बीच दाखवून येतो पटकन. हा जायला रोड आहे, पार्किंगच नाही.
इथं आहे पण या 2 गाड्यांनी लावून ठेवले, त्याच्यामुळे आतमध्ये येताच आलं नाही. तरी आपण आता आलेलो आहेत आरेवारे बीच. ओके, समुद्र एकच नंबर, नेक्स्ट लेवल. सिनेरिटी ऑल्सो एकदम गुड आहे. येताल तुम्ही जर गणपतीपुळ्याला फक्त आलात तर पक्का या बीचला भेट द्या मित्रांनो. जायलाच बघा ना का छान ग्रीनरी प्लस बीच, आणि जायला पण एकदम मस्त निसर्गाचा असा आनंद घेत आपण चालत जाऊ शकतो. खूप भारी आहे. मुंबईचं जेवढं पण आपलं डोक्यामध्ये टेन्शन असतं, स्ट्रेस असतं, ते सगळं अशा ठिकाणी आल्यावर जातं. आणि माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही याच, खरंच भेट द्यायची, निसर्गामध्ये जरासं राहायचं, बागडायचं, आपलं येड्यावानी काय करायचं, ब्लॉग काढायचे आणि टाकायचे युट्यूबवर, फेसबुकवर, दाखवायचं आपलं जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं. क्राऊड पण भरपूर आलेला आहे. आणि असं मी बोलतच नाहीये की तुम्ही आय थिंक इथे हे पण आहे, काय बोलतात त्याला, शब्द असे विसरल्यासारखे होते, काय बोलतो त्याला यार, ऍडव्हेंचर्स पण आहे तिथे. तुम्ही येऊन त्याचा पण आनंद घेऊ शकता. आय थिंक रोपवे आहे फक्त. तरी पण तुम्हाला 2 मिनिटात एक्सप्लोर करतो. गाडी आपली लागलेली रोड वरती, तिथं काय ट्रॅफिक होईल. एक मिनिटात आहे. बीचवर जायलाच असा रोड आहे एकदम भयान असा, मजा येते. या भाई बघा, मचवा लाईफ मध्ये काहीतरी एकदम. ऑफ सीझन आहे पण असं वाटत नाही ऑफ सीझन आहे, खरंच. एकदा नक्की विजिट द्या जर तुम्हाला. थँक्यू. खरंच विजिट द्या एकदा नक्की. या तुम्ही जरा आयुष्याचा जरा आनंद पण घ्यायला शिका मित्रांनो. काय घरी फक्त काम घर काम घर. या कधी. रोपवे आहे आणि हा खूप भरपूर मोठा असा रोपवे आहे, तुम्ही बघू शकता. तिकडचं स्पॉट याच्यात दिसेल का नाही काय माहिती. हे बघा, तिथून रोप जर स्टार्ट होते तर डायरेक्टली इकडे येऊन तुम्ही थांबता. तिथून त्या साईडने लटकायचं आणि डायरेक्ट इकडे यायचं. फक्त तुम्हाला दाखवतो जर येत असेल कोण माणूस. आणि हा आहे आरेवारे बीच. क्राऊड पण भरपूर आहे. म्हणायला अशा एवढ्या पण जास्त ऍडव्हेंचर्स नाहीयेत, पण कोकणातले बीच अतिशय सुंदर असं प्लेस असतात. बघा माणूस येतोय, येऊन तुम्ही इथं याचा सुद्धा आनंद घेऊ शकता. रोपवे आहे, खूप लांबून आलेले. एन्जॉय करतेच भाई, करायलाच पाहिजे. आपण एवढा बिझी शेड्यूल मध्ये गेलेलो आहेत की एन्जॉय नावाची गोष्ट विसरून गेलो. चला मित्रांनो, आता जरा मी पण थोडं जाऊन येतो. गाडी आपली बाहेर लागली, तुम्हाला 2दा-3दा सांगितलं. त्याचं टेन्शन असतं, गाडी बाहेर लागलेली असल्यानंतर टेन्शनच असतंय. चला भेटतो. अजून पण प्लेसेस मी पुढे जाणार आहे, दाखवतो तुम्हाला म्हणून राहा व्लॉग वरती. मित्रांनो, आलेलो आहोत आपण इथे रत्नागिरीमध्ये. आपले लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान जिथे झालेलं आहे, त्यांचं घर आहे हे, बघू शकता तुम्ही. लोकमान्य टिळक जन्मस्थान तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लोर करून दाखवतो आतमध्ये कसं आहे कसं नाही. म्हणून राहा व्हिडिओ वरती मित्रांनो. आहे एंट्रन्स. लोकमान्य टिळकांचा पुतळा आपल्याला एंट्रन्स झाल्यावर असं बघायला मिळेल. त्याच्याच बाजूला आहे त्यांचं घर आहे, वाडा बोलत असेल.
खूप असं छान आहे मित्रांनो, पहिल्यासारखं. चप्पल बाहेरच काढायची आपल्याला. एंट्रन्स तर इकडे लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थळ. आतमध्ये तर फोटो ना व्हिडिओ काढायला अलाउडच नाहीये. आता कसं तुम्हाला एक्सप्लोर करू, तरी पण बाहेरूनच तुम्ही बघा मित्रांनो. असं आहे काहीतरी. आताच मला आवाज आलाय. आतमध्ये तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकत नाही. व्हिडिओ तर काढू दिला नाही. हा बॅक साईडचा फोटो आहे. व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला. आणि पाठीमागे असं गार्डन आहे. एवढं काय खास नाहीये बघण्यासारखं इथं, पण इथे राहिलेले आहेत आपले लोकमान्य टिळक. त्यांचे काही आयुष्यातले 10 वर्ष इथं होते. इथे त्यांचा जन्म झालेला होता. ते अजून बघूत, अजून किती प्लेसेस आहेत ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो पुढे जाऊन. ब्लॉगवर बनवून राहा पक्का. कसं आहे मित्रांनो वातावरण, एकदम छानच वाटतंय यार. मला तर खूप आवडलं यार. मजा झाली यावेळेस कोकणात जाऊन. आणि सांगायचं एकच कारण आहे की तुम्ही जर टेन्शनमध्ये आहात, कसलं टेन्शन सगळ्यांना, हर एका व्यक्तीला कसलं नाही तर कसलं टेन्शन असतंच. जर तुम्ही फिरायचा जर प्लॅन करतायत तर कोकण साईडचाच करा. मी बोलत नाही तुम्हाला तर एकदम गणपतीपुळेलाच जा, पण जवळच कुठंतरी आसपास, पण कोकण साईडला एकदा तुम्ही जाऊनच या. खरंच अतिशय सुंदरच आहे आपलं कोकण. मला तर भरपूर आवडलं. भावांनो, आलेलो रत्नागिरी सिटीमध्ये, थांबलो जेवायला. आणि आपलं हे रेस्टॉरंट आहे जेवायसाठी, हॉटेल आमंत्रण म्हणून. लेट्स सी, आता जेवतो, परत ब्लॉगिंग तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही. छान होतं हॉटेल. लॉंग वीकेंड असल्यामुळे सगळ्याच हॉटेलमध्ये भरभरून गर्दी होती. जे क्लायंटचे 2 मुलं आहेत, खूप मस्तीखोर होते. दोघं पण खूप मस्ती करायचे. आणि आपलं काय असं व्हेज थाली मागवली होती, पंजाबी व्हेज थाली. अशा प्रकारे जेवण झालेलं मित्रांनो. तर चालत परत हॉटेलला. मला हॉटेल आहे ना पूर्ण मी एक्सप्लोर करून दाखवतो. एक नंबर आहे. तुम्हाला आय थिंक जुने पिक्चर तिथे शूट झालेले तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मग काही दहीहंडीच्याच दिवशी आपण होतो कोकणात. हर एका जागेवर दहीहंडीचं सगळीकडे खेळत होते मित्रांनो. ही प्रथा मला काही कळाली नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर सांगा. एक गदा घेतली होती यांनी आणि असं गळ्यात हात घालून असे भागडत होते लहान पोरं सुद्धा. खूप मजा झाली ते बघायला मला. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो गणपतीपुळेला. हा जो रोड गेला इथून पाठीमागे, हा थांबलाय दिसणार नाही. हा डायरेक्टली जातो गणपतीपुळेला. जस्ट 1-2 किलोमीटरच आहे मित्रांनो. त्याच्यावरती जस्ट हे शिवसागर म्हणून पॅलेस म्हणून एक हॉटेल आहे बरं का मित्रांनो. हे चित्र बघतात ना, अक्षरशः सेम असाच हा महल आहे. मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. हा त्यांचा एंट्रन्स गेट आहे हॉटेल शिवसागर पॅलेसचा. आणि पॅलेस म्हणजे काय असतं हे खऱ्यानेच यांनी पूर्णपणे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. जुनं हॉटेल आहे. एक राजे होते, त्यांनी हे हॉटेल ओपन केलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो कसं आहे हॉटेल, कसं नाही ते. हा एंट्रन्स आहे. चला पुढे दाखवतो. हा ते बघा हॉटेल मित्रांनो. हॉटेल बघा भाई, खरंच आहे का नाही पॅलेस ज्याला बोलतात ते. पूर्ण 17 एकरची प्रॉपर्टी मित्रांनो ही.
खूप मोठी अशी प्रॉपर्टी आहे बरं का. आणि एंट्रन्स सुद्धा एवढा छान आहे. तर असा हा एंट्रन्स आहे मित्रांनो. आणि इथेच बाग वगैरे पण आहे आणि एक्सप्लोर करायला खूप जास्त आहे. बाहेर पण तुम्ही येऊन फिरू शकता. खूप मस्त आहे असं. पण मेंटेन एवढं केल्या नसल्यामुळे थोडेसे हालत खराब आहे थोडीशीच, पण एवढी पण नाही आहे. नक्की विजिट द्या मित्रांनो. खरंच छान आहे एकदम, खूपच छान आहे. मला तर खूप आवडलं. ॲक्च्युली महल ज्याला बोलतात ना ते ह्याच्यामध्ये आहे, ती फिलिंग आहे. हे बघ ना, एंट्रन्स आहे हा. आता एंट्रन्स करतोय. आतमध्ये आल्यावरती वाटतं का ना पिक्चर सारखं एकदम. पहिल्याच्या पिक्चरमध्ये असं असायचं, एक झुंबर असायचं, ते बोललेत आपल्याला. आता सध्या ते नाही आहे. आणि हेच ते राजे होते, त्यांची इथं मूर्ती ठेवलेली आहे. यांचंच ह्यांनी महल बांधलं होतं. पण काही कारणामुळे यांचं निधन झालं आणि याचं जे पण काय काम आहे ते अधुरच राहिलेलं आहे मित्रांनो. जिथे व्ह्यू बघा मित्रांनो, काय असं वाटतच नाहीये. एकदम फिलिंग येते फुल राजा महाराजांसारखी. हेच वर्कर आहेत तिकडचे, यांच्याशी पण आपण संवाद साधूयात थोड्या वेळाने. हे काही पहिल्याच्या वस्तू आहेत ज्या ठेवलेल्या तिथं शोपीससाठी. सुरई वगैरे. लाईट्स यांनी लावले नाहीत, तर अजून तुम्हाला ठळक दिसला असता. बघा मित्रांनो, तुम्हीच याच्यामध्ये जे पण तुम्हाला काय समजत असेल बघून घ्या. हे ना मित्रांनो हत्तीची दात आहेत बरं काय. ह्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. ओके. तर मित्रांनो आपण लाईट त्यांच्याकडून लावून घेतलेली आहे. रिक्वेस्ट केली त्यांनी, लगेच लाईट लावून दिलेली आहे. हे जे आहे ना बघा, शिंगावर केलेले कोरीकाम असं लिहिलेलं आहे. म्हणजे शिंग आहेत बैलाचे असतील की ह्याचे, पण त्याच्यावर काम केलेलं आहे बघा. एकदम बारीकीने तुम्ही बघताल तर तुम्हाला दिसेल असं ड्रॅगनच्या आकाराचे की असं मोर वगैरे आहेत बघा याच्यावरती. तर तुम्हाला दिसत असेल, हां आता दिसेल बघा. अजून हे नेपाळचे बुद्ध आहेत, तारा म्हणून. खूप काय मित्रांनो, इकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा एकदा, तुम्हाला पण आवडेल. ही तर मी ठामपणे सांगू शकतो. बघा खूप काय असं दाखवण्यासारखं जे कॅमेऱ्यात सुद्धा कैद होणार नाही. तुम्हाला इथे यावंच लागेल त्यासाठी. बघा मोर कसा ठेवलेला एकदम. त्या साईडची पण लाईट लावून. अजून पण आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले नाणे बोला, त्यांचे हत्यार तलवारी वगैरे पण इथे आहेत. इथे हे करू शकता. याची लाईट लागेल का दादा? त्रास देतो त्यांना आपल्या व्हिडिओसाठी, पण खरंच तुम्ही या व्हिजिट करा. बघण्यासारखे तर खूप काही आहे. परत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पोशाख सुद्धा आहेत. तुम्ही माहिती जेवढी घेताल तेवढी तुम्हाला इथे आल्यानंतर कमीच वाटेल. एक मिनिट, हे बघा तेव्हाच्या काळातल्या तलवारी आहेत या. त्या वेळेस त्यांनी लढलेल्या अशा काही तलवारी आहेत. इथे तुम्हाला लिहिलेलं पण दिसू शकतं काय काय आहे काय काय नाही.
आता सगळं काय मी वाचत बसलो, तुम्हाला सांगत बसलो ना मित्रांनो, तर खूप मोठा असा व्हिडिओ होईल. हे बघा, ही पण तलवार आहे. तलवार तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहित नाही मित्रांनो केवढी दिसत असेल, पण ऍक्च्युली ही माझ्या हाईट एवढी तलवार आहे. बघा, माझी हाईट आणि त्या तलवारीची हाईट एवढीच आहे. माझ्यापेक्षा मोठी असेल, पण मोठी तलवार खूपच. तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कशी दिसत असेल, किती दिसत असेल काय माहिती. ही ढाल आहे बघा, आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव आहे. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता मुघल लोक जे पेहराव घालायचे त्यांचा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव आहे. हे मुघल सल्तनत जे होती त्यांचा पेहराव आहे. आणि चिखलत म्हणजे जे युद्धामध्ये घालायचे ना आपले सैनिक म्हणा नाही तर राजे महाराजे जे घालायचे, ह्याच्यावरनी काय व्हायचं की त्यांना जर लढाईसाठी ते गेले आणि तलवारीचा घाव वगैरे चिलखतमुळे अंगाला लागायचा, वाचायचं, म्हणजे शरीराला कोणत्याही पार्टला एक घातलं, जेवढा बॉडी पार्टवर ते कव्हर होईल तेवढा बॉडी पार्टवरती काय वार वगैरे कोणीही केला तर त्याचं काय असर होत नव्हता. आणि तेव्हाच्या काळातले काही हे खंजीर आहेत, कुऱ्हाडी आहेत, ह्यांनी त्यावेळेसचे सगळे लढायचे. बघा, हे असे काय अवजार आहेत, शस्त्र आहेत त्यांच्या काळातले हे सगळे. आणि अक्षरशः तलवारी तुम्ही बघताल ना मित्रांनो, या एवढ्या मोठ्या आहेत ना, आपल्यापेक्षा मोठ्या साईजने, आकाराने, लांबीने या मोठ्या तलवारी आहेत. इथं या तुम्ही नक्की हे सगळं वाचा येऊन, पाहिजे तर व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा तुम्ही वाचू शकता. अजून पण आहेत तिथे आपले शिवकालीन नाणी म्हणून आहेत बघा. तेव्हाचे पैसे कसे होते बघा. आता तुम्हाला व्हिडिओत एवढे छोटे वाटत असतील, पण हे बघा एवढे मोठा एक असं नाणं आहे ते. म्हणजे मी तुम्हाला हाताने दाखवतो, ॲटलिस्ट एवढं मोठं एक नाणं आहे. ह्याच्यापेक्षा मोठं असेल. त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे, शिवलिपीतच लिहिलेलं आहे, पण आता काय मला माहिती का वाचता येत नाही, काहीच हे करू शकत नाही. तुम्ही नक्की बघा मित्रांनो, व्हिडिओ स्टॉप करून बघा चालेल. काय लिहिलंय ते समजत नाही, पण छत्रपती लिहिलंय बघा. हे छत्रपती असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. सगळं तुम्ही एक्सप्लोर करा येऊन. आणि हे बघा, हे सोन्याचं नाणं आहे. ते आता आपल्या मनसेच्या ह्याच्यावरती शिवून जे त्यांनी घेतलेलं आहे ते आहे. ही ढाल आहे. काय समजलं नाही मला, पण आहेत असं खूप काही आहे. असं हे फक्त ग्राउंड फ्लोअरचं आहे. तुम्ही आता त्या साईडला मी तुम्हाला दाखवला व्ह्यू, सेम तसाच ह्याही साईडला आहे मित्रांनो. इकडे सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवेल मी. आणि तसंच पाहता ग्राउंड फ्लोअरलाच ह्या साईडला तुम्हाला जिम पण बघायला भेटेल. तुम्हाला जर येऊन स्टे केला, तुम्ही सकाळी रोज उठून जर तुम्हाला सवय एक्सरसाइज करायची, तुम्ही जिम लवर असताल तर इथं काही टेन्शन नाही घ्यायचं. इथं आहे सगळं तुम्हाला. आणि मला तर आतापर्यंत, मी वरती गेलो नाही, पण आतापर्यंत मी खालीच फिरलो. आणि मला सगळ्यात जास्त आवडणारी जागा म्हणजे ही, हा एंट्रन्स आहे. एंट्रन्स मधून तुम्ही सरळ या, इकडे सरळ जा, कुठंच वळायचं नाही, काहीच नाही. सरळ यायचं, डायरेक्ट हॉटेलच्या बॅक साईडला निघताल तुम्ही. म्हणजे 5चा दरवाजा आहे. आणि हा व्ह्यू बघा बरं. माईक लावलाय मी आता, मला आवाज येत नसेल, नॉइस कॅन्सलेशन आहे. अक्षरशः लाटांचा सुद्धा आवाज इथपर्यंत आपल्याला ऐकायला येतो. हा व्ह्यू आहे हॉटेलच्या बॅक साईडला. ओके, आता चला तुम्हाला मी वर घेऊन जातो, दाखवतो कसं काय. डायरेक्टली फर्स्ट फ्लोअरला जाऊन तुम्हाला व्हिडिओ चालू करून देतो, म्हणजे मोठा व्हिडिओ झाला नाही पाहिजे. चला आता वरती जाऊया. इथून पण जाऊ शकता, इथून सुद्धा जाऊ शकता. इथून जाऊया. वरती पण रूम्सच आहेत सगळे, काय एवढं बघण्यासारखं तर नाही. रूमच्या आतमध्ये तर जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही.
आणतील मला लोक आमच्या रूम मध्ये कसा आला. ठीक आहे काय ना, वरती डायरेक्टली रूम्स वगैरे असं वरती असणार आहे. तर एकदा त्या साईडला जाऊन बघूया आपण काय सीन दिसतो का काय. पाठीमागच्या साईडला तर जायला जागा नाहीये, पण तरी एकदा तुम्हाला खिडकीतून दाखवतो. एकच आहे भाई, फक्त आपल्याला आवडलेला काय समुद्र. व्ह्यू भाई, व्ह्यू नेक्स्ट लेवल भाई. थोड्या वेळापूर्वी इकडे उभं होतं, इकडे आता इथून नाही. सीन खरंच खूप छान आहे, मला तर खूपच आवडला हा सीन. अजून बघू त्या साईडला काय. एवढं मोठं आहे ना हा, भीती वाटते. एकदा आपण हॉरर मूव्हीज बघितलेल्या आहेत खूप. अजून पण आहे वर जायला, बघूया टेरेसवर जाऊन. काय वाटतं माझ्या मित्रांनो, बाहेरून लॉक आहे. आपण काय त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन नाही तोडत, आपण बाहेरच एक्सप्लोर करू. चला असे तुम्हाला मला तर गौतम बुद्धच वाटत आहे. काही लिहिलेलं तर नाहीये. नाही बघा, तुम्हाला बोलत होतो ना, हा प्लेस परिसर चालू बंद आहे काय माहिती. खोलूयात आपण सगळं. खायला आमच्या गावात कबुतरांनी घर केले भाई. तर तेच बोललो तुम्हाला, मेंटेन केलेलं नाहीये. आता हा परिसर बघा खूप मोठा आहे हॉटेलचा. इथं आपली गाडी उभी, इथं आपली राणी. हो दे आता, चला थोड्या वेळाने ते येतील, त्यांच्याशी मी बोलतो. कसं आहे हॉटेल, कोणाचं काय ते सगळं तुम्हाला सांगतो. आता इथं तर मी जाणार नाही, बस झालं आता लय फिरलो. असंच बघा, हे सगळे रूम्स आहेत मित्रांनो, हे रूमच आहे, बाकी अजून काय नाही वेगळं काही. ओके बघा, वरतून असं दिसतंय नजारा हाच्या. खरंच पॅलेस आहे, पॅलेस आहे खरंच. हे असं बघायला भेटत फक्त राजस्थानी कोणत्या तरी राजाचा वाडा आहे, म्हणजे राजाचा पॅलेस आहे. चला अजून ते भेटले ना, त्यांच्याशी मी अजून माहिती घेतो. तुम्हाला डायरेक्ट त्यांचं बोलायला लाजत आहेत ते तरी बघू आपण त्यांच्याशी बोलून. याची सगळी माहिती तुम्हाला शेअर करतो मित्रांनो. चला. नमस्कार भावांनो, रात्रीचा व्ह्यू बघा, एक नंबर दिसतोय हॉटेलचा. आय थिंक आहे ना, शूटिंगसाठीच बनवलेलं आहे. खरं सांगू का भाई, भीती वाटते. इथं फक्त समोरच लाईट आहे, बाकी सगळा अंधार आहे. फक्त हॉटेल बस, बाकी काहीच नाही. पण छानच असं फिलिंग छान येते, रॉयल एकदम भाई. सकाळ झाल्याने निघालो मित्रांनो परत मुंबईच्या दिशेने, आणि निघता क्षणी पाऊस चालू झाला होता. तर निघालेत मुंबईला रिटर्न. कोकणात आता खूप दिवसाने आलो होतो मी. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो, आता तुम्ही जर कोकणातले भाडे घेतात ना मित्रांनो, CNG पंप हा तुम्हाला पूर्णपणे सगळीकडे उपलब्ध भेटणार आहे.
काय टेन्शन नाही. आता गोवा बिवाला फुल एकदम येऊ शकता तुम्ही टेन्शन फ्री. पहिलं तर नव्हतं असं, पहिलं CNG भेटत नव्हती, पण आता तुम्ही कोकणात कुठेही जा एकदम कान्या कोपऱ्यात त्यांनी CNG टाकलेलं महानगर गॅस. आणि चांगलं प्रेशर वगैरे पण खूपच छान असं आहे, बघू शकता तुम्ही. प्रेशर आता 200च्या वरच आहे. तर कोकणातले बिंदास भाडे घ्या, मारा कच्चाटून. ओके, निघालो मुंबईला परत. पुढे अजून मध्ये स्पॉट असेल तर फिरवतो क्लायंट लोकांना. बाकी मग भेटूयात, चला. थांबलो आहेत नाश्त्याला. 10 वाजलेत आता सकाळचे. पाऊस एकदम थोडा थोडा चालू आहे. खूप मजा येते ट्रॅव्हलिंगसाठी. एकदम ग्रीनरी आणि झाडं वगैरे, आणि त्याच्यामध्ये पाऊस पडतो असं खूप छान वाटत होतं. पण मला ड्राईव्ह करायची होती म्हणून तुम्हाला एवढं पण मला दाखवता आलेलं नाही आहे मित्रांनो. तर 1-2 ह्या पुढच्या सुद्धा महिन्यामध्ये तुम्ही येऊ शकता. खूप छान असं नेचर झालेलं आहे. पाऊस पण थोडा थोडा चालू आहे, मजाच येते. तर आता नाश्ता करून परतीच्या प्रवासाला दाखवतो कसं काय आहे. अजून 1-2 स्पॉट फिरलो तर मग तुम्हाला अपडेटच करेल. साठी खरंच नेचर कॉल आहे ना, नेचर कॉलिंगसाठी नेचरवाला बाथरूम आहे बघा. तिला नेचरवालं बाथरूम खूप एक्सपेन्सिव्ह आहे. असं बाथरूम तुम्ही कधी पाहिलं पण नसेल आणि तुम्हाला भेटणार पण नाही. मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पण जातात तरी तुम्हाला भेटणार नाही असं बाथरूम. तरी येताना मित्रांनो असा खतरनाक पाऊस लागला होता ना. बघितलं तर मुंबईच्या पण बातम्या, पूर्ण मुंबई आपला साकीनाक्याचे काही व्हिडिओ बघितले होते, पूर्ण पाण्याखाली गेलेले. म्हणलं थोडाफार आता आपल्याला पाऊस लागणारच आहे. पण आता थोडाफार नाही, भरपूर जास्त लागला होता मित्रांनो पाऊस. भरलेली गणपतीपुळ्याला CNG, त्याच्यानंतर डायरेक्टली आता भेटलेले आपल्याला हायवेलाच. प्रेशर पण भरपूर आहे. CNG पण भरपूर झालेलं आहे. गाव कोणतं जात आहे? मानगौरी पुलीच्या आसपास आहे CNG पंप आहे. चांगला प्रेशर आहे भावांनो इथं. या काय कोकणात तुम्हाला येत आता काही टेन्शनच नाही आहे. प्रेशर सगळीकडे 200च्या वरच आहे. तर इथं भरली डायरेक्ट गाडी मुंबई, टेन्शन नाही. ट्रिप चांगलीच झालेली पूर्ण CNG मध्ये आणि फुल परवडणारे भेटलेलं आहे. भाडं पण आपल्याला चांगल्या पर किलोमीटरने दिलेलं आहे. लास्टला तुम्हाला सांगतो किती पर किलोमीटर दिलेलं आहे आपल्याला कस्टमरने. परवडणं असंच भाडं घ्यायचं भावांना, मीटरप्रमाणे जाऊया आपण आणि चांगल्या प्रकारे अर्निंग करूया. ओला उबेरच्या भरोसे तर नाही. तर आता मी एक नवीन चालू करणार आहे, त्यांना फक्त म्हणजे आहे डोक्यामध्ये विचारत, जरा सपोर्ट करा. मी तुम्हाला सांगतोच काय करायचं काय नाही. मग काय पनवेलमध्ये एंट्री केली मित्रांनो. मग काय ट्रॅफिक आपला पाठलाग सोडते काय. डायरेक्ट सगळं जे विकेंडसाठी निघालेले ते रिटर्न येत होते आणि फट्टे अशी ट्रॅफिक लागली होती मित्रांनो. वैतागच आला होता. पुढं आलो मानपूरच्या पुढं. हा ब्रिज चालू कधी गेला काय माहिती, पण त्या ब्रिज चालू झाल्यामुळे ना कमीत कमी अर्धा-पाऊण तास वाचला बरं का. तिथं फुल ट्रॅफिक लागली असते, पण ब्रिज चालू झाल्यामुळे काहीच त्रास झाला नाही. तिथं जरा खुश हॅपीनेस झालो होतो मी. पण जायचं होतं भायंदरला, अजून ट्रॅफिक मजबूत दाखवत होती. काय थकलो होतो मजबूत आणि कस्टमरला पण ड्रॉप करायचं होतं. मुंबईत आल्यापासून नुसतं ट्रॅफिकच लागत होती. कस्टमरचं डेस्टिनेशन एकदम जवळ आलं होतं, पण एंडिंगला खूप ट्रॅफिक भेटते. असंच माझ्यासोबत फक्त होतं की तुमच्यासोबत पण होतं मित्रांनो? जरा सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. खूप वैताग आला होता, एंडिंग होती आणि पेशन्स माझे पूर्णपणे संपलेले होते. जय हिंद मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या कोकणाची ट्रिप ती एंड झालेली आहे. पोचलेलो आता मीरा भायंदरला. आपल्या क्लायंटला ड्रॉप केलेलं आहे. तर हे आहेत आपले क्लायंट. तुमचं नाव साहेब? माझं नाव डॉक्टर मनीष तिवारी आहे आणि खूप चांगल्या रीती आम्हाला सर आहेत, आम्हाला चांगल्या रीती घेऊन गेले आणि परत येऊन सोडल्यासुद्धा आहे. आणि माझी आई जी आहे ती विकलांग आहे, तरीसुद्धा सरांनी खूप हेल्प केलं आम्हाला. तिच्यासाठी जिथे वेळ जास्त लागलं ते थांबले. खूप वेळा
आम्हाला लवकर जायचं म्हणून यांनी जेवण नाही केलं आहे ना, तर असं आहे. आणि खूप सपोर्टिंग आहे. आणि तुम्ही यांचं बुकिंग करा आणि यांना सपोर्ट करा. ठीक आहे. थँक्यू. परत बोलत ना मला. हो बिलकुल बिलकुल. चला धन्यवाद. टेक केअर.